2025 मध्ये फॉरेक्स ट्रेडिंगची सुरुवात कशी करायची आहे। आता ऑलरेडी 2024 तर गेलेला आहे। एक तर तुम्ही नवीन सुरुवात करताय ट्रेडिंग मध्ये, समजा नवीनच आहेत एकदम आणि डायरेक्टली फॉरेक्सला येत आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। किंवा तुम्ही एवढे दिवस जर स्ट्रगल केलाय मार्केटमध्ये, भरपूर दिवस 2020 ला 21, 22, 23 आणि अजूनही प्रॉफिट तुम्हाला होत नाहीये, तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा सगळेजण। एक थोडासा रोड मॅप सांगतो कशा प्रकारे तुम्हाला पुढे तयारी करायची आहे 2025 साठी, जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर प्रॉफिटेबल हो चाल। थोडे थोडे का होईना, छोटे छोटे का होईना, तुम्ही मार्केटमधून प्रॉफिट गेन करू शकताय। बघा, जे नवीन लोक आहेत आता मार्केटमध्ये आले आहेत, पहिली गोष्ट बघा, रस्ता चुकला की 3 ते 4 वर्ष तुमची वाया जाणार आहेत, वेस्ट जाणार आहेत। त्याच्यामुळं रस्ता अजिबात चुकू नका, पहिली सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे। जी ऑलरेडी लोक 3-4 वर्ष घालले, त्यांचे 3-4 वर्ष काय गेले बाबांनो, का तर त्यांना एक योग्य रोड मॅप दिला नाही, त्यांना एक तर योग्य माहितीच नाही की मार्केट कसं चालतं, मार्केट डायरेक्शन कोणत्या डायरेक्शन मध्ये मुवमेंट करते त्यांना माहितच नाहीये। ते रॅन्डमली फक्त जसं युट्यूबवरती शिकवलं जातंय ह्याच्यावरती ट्रेड करतात, त्याच्यामुळे ते लॉस मध्ये आहेत। त्यानंतर बरेच लोक स्ट्रगल कशामध्ये करतात, तर त्यांची सायकोलॉजी डेव्हलपमेंट करण्यामध्ये स्ट्रगल करतात, की त्यांना समजत नाहीये की कधी एक्झिट व्हायचं आहे, कधी एंट्री करायची आहे। आणि त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट तर ओव्हर ट्रेडिंग असेल किंवा जास्त टार्गेटला होल्ड करणं असेल, स्टॉप लॉस झाल्यानंतर एक्झिट न होणं असेल, हे सगळे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम मध्ये अर्धी लोक राहिलेले आहेत। आणि त्याच्यानंतर आता बऱ्यापैकी लोक जी नवीन येत आहेत मार्केटमध्ये, म्हणजे 2-3 प्रकारचे टप्पे आहेत लोकांचे जे सध्याला मार्केटमध्ये चालू आहेत। तुम्ही कुठं आहे त्याच्यातलं थोडंसं बघा। आणि आता नेमकं बघा, जी लोक लॉसच करतायत, म्हणजे त्यांना सायकोलॉजी तर लांब लांबची गोष्ट राहिली, जी लोक लॉसच करतायत, म्हणजे समजत नाही त्यांना काय करायचं आहे काय नाही, युरो USD गोल्ड इकडे तिकडे ट्रेड करून लॉस करतायत। ठीक आहे बाबांनो, थोडंसं तुम्ही काय करा, ऑपरेटरच्या डोक्यानं विचार करायला चला। म्हणजे बरेच लोक म्हणतात की फॉरेक्समध्ये ऑपरेटर नसतो, पण कमीत कमी ही कॉन्सेप्ट आहे बाबांनो, की मार्केटमध्ये ऑपरेटर नावाची एक कॉन्सेप्ट आहे। कोणी मार्केट ऑपरेट करू ना करू, पण मार्केट चालतं रिटेलरच्या ऑपोजिट। मग तुम्ही एवढे दिवस ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्या ऑपोजिट विचार करण्याचा प्रयत्न करा। जी लोक लॉस मध्ये आहेत ऑलरेडी त्यांच्यासाठी हा विषय आहे। काय करायचं की तुम्ही एवढे दिवस समजा बाईंग करताय एक स्ट्रॅटेजी यूज करून, तर त्या स्ट्रॅटेजीवरती सेलचा ट्रेड शोधण्याचा प्रयत्न करा। सेम स्ट्रॅटेजीवरती जी लोक लॉस मध्ये आहेत त्यांनी हे करायचं आहे। आता त्याच्यानंतर जी लोकांची सायकोलॉजी बिल्ड होत नाहीये, ट्रेड किती पण मारताय तुम्ही किंवा लॉसला होल्ड करून बसताय, तर त्यांनी एक गोष्ट डोक्यामध्ये ठेवा, आता डेली एक ट्रेड करायचा, फक्त एक ट्रेड, आणि रूल समोरच लिहून ठेवा की स्टॉप लॉसला एक्झिट व्हायचं आहे, एवढं मला टार्गेट असणार आहे। समोर कागद ठेवून ट्रेडिंग करायला चालू करा। सायकोलॉजी डेव्हलपमेंट करण्यासाठी कोण तुम्हाला कितीही ज्ञान पाजळलं येतं तर त्याचा काय फायदा होत नाही। जे काय करायचं तुम्हाला तुमच्यानेच तुम्हाला करावं लागणार आहे, कोणाच्या सांगण्यानं काय होणार नाही। मी फक्त थोडेसे सजेशन देतो की ज्याच्यातून तुमची सायकोलॉजी डेव्हलपमेंट होऊ शकते। कागद रूल जे आहेत ना ते समोरच पाहिजेत, समोरच, आणि ट्रेडिंगला बसायच्या अगोदर ते रीडच करायचे, हा हे फॉलो करायचं तर करायचं आहे। त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस ट्रेड घेता, एकदा ट्रेड घेतला, स्टॉप लॉस लावा, टार्गेट लावलं, काय होईल ते होईल, मार्केटनं लॉस मारतो तुमचा, प्रॉफिट करू दे, जे व्हायचं आहे ते होऊ द्या, पण तुम्ही ट्रेडला एक्झिट करायचं नाही। लगेच कागदावरती बघायचं, हा बाबा मला SL घ्यायचा आहे आणि टार्गेट घ्यायचं, दोन्ही एक घेणार आहे मी, नाही तर राहिलं मग माझं। ठीक आहे, ही सिस्टम तुम्हाला चालू करावी लागणार आहे। जेवढं तुम्ही एकदा डोक्यामध्ये ठरवलं ना, एकच ट्रेड करायचा, काय पण होते, लॉस होते प्रॉफिट होते, सिस्टम क्लोज करायला शिका। आता ट्रेड संपला, सिस्टम क्लोज करून ठेवायची, म्हणजे लक्ष जात नाही, दुसऱ्या कामाकडे थोडंसं फोकस करा। म्हणजे ट्रेडिंग सोबत काहीतरी अजून दुसरं काहीतरी शोधा, म्हणजे कसं होईल की जास्तीत जास्त तुम्ही ट्रेडिंग मध्ये अडकून पडणार नाही। ट्रेड झाला की तुम्ही तुमचं दुसरं काम बघू शकताय। ओके, जी लोक सायकोलॉजिकल ज्यांना प्रॉब्लेम येतो त्यांनी या गोष्टी थोडंसं पाहण्याचा प्रयत्न करा आणि मेंदूला थोडंसं शार्प करा रे। असं नसतं आळमटळम करून काय होत नाही, ठरवाव्या लागतात गोष्टी, करायचं आहे ना तर करायचं आहे, नाहीतर नाही। एवढे दिवस गेलेत आपले, एवढे वेस्ट गेले, आपली स्वप्न काय आहेत, आपल्याला किती पैसे कमवायचे आपण स्वप्न बघतोय, युट्यूबवरती लोकांनी कोणी काय कमवलं, कोणाची कसली गाडी, काय बघतोय, आणि आपल्याला साधं डेली एकच ट्रेड मारायचा आहे, हा रूल फॉलो करता येत नसेल तर आपण त्या गोष्टी डिझर्व करत नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा। जी लोक ओव्हर ट्रेडिंग करून लॉस करतायत ना, ते ट्रेडिंगसाठी नाही, ते डिझर्वच करत नाही, कारण ओव्हर ट्रेडिंग कंट्रोल करणं खूप अवघड गोष्ट आहे। तुमच्या मेंदूला खूप स्ट्रॉंग बनवा की बाबा हा हे असं तर असंच, बाकी मला घेणं देणं नाही की काय होणार आहे कसं होणार आहे, पण एक ट्रेड करायचं तर एकच करायचा, विषय संपला। आता त्याच्यानंतर जी लोक नवीन मार्केटमध्ये आले त्यांच्यासाठी काय बाबांनो, तुमचा रोडमॅप काय असणार आहे, योग्य डायरेक्शन काय आहे मार्केटमध्ये, तर ऐका। तुम्ही आता मार्केटमध्ये आलाय, लगेच ब्रोकरच्या मागं बोलू नका की हा चला ब्रोकर सांगा अकाउंट ओपन करतो, ब्रोकर सांगा अकाउंट ओपन करतो, असं नसतंय।
ब्रोकरकडे गेला की तिथं पैसे टाकले की संपला म्हणून समजायला. तुम्ही नवीन आहे ना, 10-5 हजार लगेच लॉस मध्ये जाणार, हळूहळू 50 आकडा लाखावरती तुमचा कसा पण जाईल. ज्याजवळ पैसे नाहीत ते सुद्धा 50-50 हजार रुपये लॉस करून आहेत. पैसे नाहीत ती लोक 50 हजार लॉस करून आहेत. असं सांगतो मी तुम्हाला, नवीन लोकांना लक्षात ठेवा. घाबरवत नाहीये, रिअलिटी सांगतो की पैसे टाकायला जाऊ नका लगे आल्या मार्केटमध्ये. हे सांगायचं मला. आता आला जो मार्केटमध्ये, ठीक आहे, कोर्स कोणाचे बघायचे, कोणाचे युट्यूब बघायचं, काय बघायचं, जमलं तर मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या मार्केटमध्ये वर्क होतात त्या गोष्टी थोड्याशा फॉलोअप करण्याचा प्रयत्न करा, एवढं सांगेन मी. बाकी मी सजेशन देऊ शकत नाही तुम्हाला की ह्या युट्यूबवर बघा, 500 युट्यूबर सापडतील. एक गोष्ट करायची, एकच फक्त पकडायचा, एकालाच पकडायचं. त्याची स्ट्रॅटेजी महिन्यावर वर्क करायची, 2 महिने वर्क करायची, 3 महिने वर्क करायची, काय असेल ते एकावरती. त्याची स्ट्रॅटेजी वर्क नाही करायची. हा, चुकून बोललो मी, त्याची स्ट्रॅटेजी नाही वर्क करायची. त्यानं सांगितलेला जो बेस आहे नॉलेजचा तो घ्या आणि त्याला तुमच्या प्रकारे अप्लाय करायला चालू करा की तुम्ही मार्केटला कसं समजून घेताय. त्यानं सांगितलेल्या गोष्टीच्या बेसवरती तुम्ही मार्केटला कसं समजून घेताय हे बघण्याचा प्रयत्न करा, तर तुम्ही ट्रेडिंग शिकणार आहे. ऍज इट इज त्याची स्ट्रॅटेजी आपली, हा EMA क्रॉस झाला, असं झालं, हा सपोर्ट होता, हे झालं, ते झालं, असं नसतं ट्रेडिंग. हा ठीक आहे बाबा, EMA क्रॉस नंतर अप ट्रेंड मध्ये काय होतंय, डाऊन मध्ये काय होतंय, हे तुम्हाला बघावं लागणार आहे. कुणाला सांगण्यानं त्या गोष्टी कधीच होणार नाहीत. कधी एंट्री आवड करायची, सगळ्या गोष्टी तुम्हाला बघावं लागणार. तुम्ही आला प्रॉफिटेबल व्हायचं, सगळ्यात फास्ट प्रॉफिटेबल होण्याचा जर तुम्हाला काही पर्याय असेल तर तो आहे US 100 मध्ये ट्रेड करायचे. फास्ट प्रॉफिटेबल होण्यासाठी US 100 ट्रेड करायचे. ठीक आहे, लोकांना गोल्ड जिल्ह्यात लागते, नो प्रॉब्लेम. ज्यांना गोल्ड करायचंय गोल्ड करा, पण सोडायचं नाही. मग दररोज हातपाय मारायला जायचं नाही दुसरीकडे. एकच स्ट्रॅटेजी, तिच्यावरच काम करायचं. ठीक आहे, रोड मॅप सांगतोय. लर्निंग कुठून करायची, आपली जी ऍप्लिकेशन आहे तिथे फुल कोर्स आहेत, फ्रीमध्ये आहेत. 20 रुपये प्राइस आहे बघा. तिथं प्राइस नाही, ते पण प्लॅटफॉर्म चार्जेस लागतात. तिथं तुम्ही जावा, घ्या, बघा सगळे व्हिडिओ. US 100चा जो IMP कोर्स म्हणून लिहिलाय बघा त्याच्या पुढे, तो कोर्स बघितला की US 100 मार्केट पाठवून जाईल तुमचं, काय विषय नाही. कोर्स बघितला, त्यानंतर वॉच करायचं मार्केटला भरपूर दिवस वॉच केलं. ब्रोकरचं अकाउंट ओपन करायचं. अकाउंट ओपन केलं की मग पैसे टाकायचे, पैसे थोडे टाकायचे. सगळ्यात कमी लॉट साईज यूज करायची, पैशाच्या मागं पळायचं नाही. सुरुवातीला ट्रेडमध्ये सायकोलॉजी बिल्डअप होण्यासाठी प्रयत्न करायचा. रिअल अकाउंटमध्ये ट्रेड करताना कमी लॉट साईज ट्रेड करायचे, म्हणजे लॉस झाला तरी मोठा होत नाही, प्रॉफिट झाला तरी छोटाच होतो, नो प्रॉब्लेम, पण सायकोलॉजी डेव्हलप होते. डेमो ट्रेड करा असतील, डेमो ट्रेड करा, लॉट साईज किती मारा, नो प्रॉब्लेम डेमो मध्ये ट्रेड करताना. पण तुम्ही ज्या वेळेस लाईव्ह मध्ये ट्रेड करता त्यावेळेस छोटी लॉट साईज न सुरुवात करा, नाही तर मोठा लॉस होण्याचे चान्सेस आहेत. ओके, मग हळूहळू तुमची परत तुम्हाला ती स्टेज येईल, सायकोलॉजी डेव्हलपमेंट होत नाहीये. प्रॉफिटेबल तर तुम्ही होणार, US 100 करताय ना, काय टेन्शन नाही, प्रॉफिटेबल होणार तुम्ही, गॅरंटी माझी. पण त्यानंतर सायकोलॉजी, तुम्ही किती ट्रेड मारताय, काय करताय, या गोष्टी बरेच मॅटर करणार आहेत. त्याच्यासाठी उपाय सांगितला तुम्हाला. एक ट्रेड मारायचा, सिस्टम क्लोज करून टाकायची, विषय संपला, झालं. मग हळूहळू तुम्ही प्रॉफिटेबल होत जाल. म्हणायला सोपं आहे, मी तुला कंट्रोल करणं खूप अवघड गोष्ट आहे, कोणाचंही काम नाहीये. तुम्ही ती ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ स्क्रोल करता बघता की त्या लक्झरियस लाईफ आहे, हे आहे, ते आहे, मग त्यासाठी सॅक्रिफाईस जे आहे, त्यासाठी डेडिकेशन जे आहे, त्यासाठी तुमचं ब्रेन स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. आळमडळम करणाऱ्या लोकांचं काम नाहीये की हा चला करतो, 2 ट्रेड मारतो, अजून मारू बघतो, काय होतंय असं करणाऱ्यांसाठी मार्केट नाहीये. ट्रेड केला, सिस्टम क्लोज, डिसिप्लिन. जो व्यक्ती डिसिप्लिन मध्ये आहे ना, त्याजवळ स्ट्रॅटेजी नसू त्या व्यक्ती सुद्धा प्रॉफिट मध्ये येईल. पण डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही स्वतः मनाला एकदा विचारा, मी डिसिप्लिन मध्ये आहे का, हे मनाला विचार. तुम्ही एवढे दिवस लॉस मध्ये आहे तर तुम्ही डिसिप्लिन मध्ये आहे का, हे तुमच्या एकदा मनाला विचारलं, काय उत्तर येतंय बघा. कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय, तुमचे काय विचार आहेत, आतापर्यंत काय प्रॉब्लेम आले का तुम्हाला, किंवा पुढे अजून कशाची गरज आहे, हे सगळ्या गोष्टी कमेंट बॉक्स मध्ये लिहिल्यानं फरक पडतो. आणि लिहा, मी प्रॉफिटेबल होणार आहे 2025 मध्ये. कमेंट बॉक्स मध्ये हे लिहिलंच पाहिजे तुम्ही, मी 2025 मध्ये प्रॉफिटेबल होणार आहे. मॅनिफेस्टेशन वर्क करतं मार्केटमध्ये असू द्या, कुठेही असू द्या, रिअल लाईफ मध्ये असू द्या, सगळीकडे मॅनिफेस्टेशन वर्क करतो. तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्या तुम्ही सारखं बोलल्या पाहिजे, तुमच्या मनामध्ये ते विचार आणले पाहिजे, तरच त्या गोष्टी रियालिटीमध्ये येतात. फक्त तुम्ही सारखं विचार करता लॉस मध्येच आहे, माझं कसं होईल, मी कधी करोडपती होईल, असं म्हणणाऱ्यांना काय नाही, होणारच आहे, मी झालोय, असं मॅनिफेस्टेशन करा. मॅनिफेस्टेशनचे 2-4 व्हिडिओ युट्यूबवरती येतील, सर्च करा मस्तपैकी, मॅनिफेस्ट कसं करायचं आहे, काय रिअल असते त्या गोष्टी, सगळ्या गोष्टी रिअल असतात. कारण युनिव्हर्सची पॉवर ही खूप मोठी आहे आणि त्या गोष्टी वर्क होतात. व्हिडिओ बघा मस्तपैकी युट्यूबवरती, कुणाच्याही बघा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि त्याच्यानुसार आपला ब्रेन वर्क करायला चालू होतो. जसं आपलं ब्रेन वर्क करायला चालू होतं, आपल्या व्हायब्रेशन युनिव्हर्स पर्यंत पोहोचतात, आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे त्या सगळ्या गोष्टी भेटतात. फक्त तुमची मनापासून इच्छा पाहिजे, पॉझिटिव्हिटी पाहिजे. ठीक आहे,
व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्सवर सांगा. तुमच्या मित्रांना शेअर करा जे मार्केटमध्ये खूप दिवसापासून आहेत किंवा येणार आहेत किंवा अजून सायकोलॉजिकल प्रॉब्लेम त्यांना येत आहे त्यांच्यासाठी. ओके, बाकी जे ऑलरेडी आहेत त्यांनी ब्रोकर वगैरे सगळे चांगले यूज करा. कुठं फ्रॉडच्या नादी लागू नका, कशामध्येही अडकून पडू नका. इम्पॉर्टंट ज्या लिंक आहेत त्या सगळ्या मी डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या. त्याच्या फालतू एकही लिंक नाही आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये, सगळ्या कामाच्या लिंक आहेत. टेलिग्राम चॅनल असेल, चांगले ब्रोकर असतील, ओके, ऍप्लिकेशन असेल, याच्या लिंक आहेत. तिथून तुम्ही अकाउंट वगैरे तुमचे बघून घ्या, ऍप्लिकेशनला या, कोर्स बघा फ्रीवाले. ओके, शिकून घ्या, समजून घ्या मार्केटला आणि मगच ट्रेडिंग करायला चालू करा. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.